का बाई कुठे गेली? बाई मोठ्या बाईच्या अंग गेले. म्हणलं पाहुणा कुठे गेला? तो गेला भाऊ संग. भाऊन मला वावरात नेलं वाटते त्याला. असं का? काय केलं जे आले ते जाग्याचा विषय काढला का पाहुणे? जातो जाऊ दे त्याला. थांबा घ्यायचं नाही हा. थांबला तर जेवण दर्शन तर आहे हा. नाही माय मी काल काय म्हणतो माय, मी काल म्हणतो थांबा, मी काल म्हणतो जा, मला काय घेणं माय बाई. मी मासा पाकरून ठेवला माय बाई. आज फुलगोबीची भाजी केली, वरण भात आणि पोळ्या केल्या. बरं ते बाळ मला लय उशीर झाला. अमाय मग तो पाहुणा आला नाही ना अजून वावरातून. तुम्ही जेवता का? थांबा लागेल नाही. चांगलं नाही दिसणार. जवळ वय शेवटी जाऊ दे. दे मग शेंगदाणे गिंगदाणे असतील की भाजील तर फुटाणे शेंगदाणे काही असेल तर दे बरं मग खाले. भूक लागली मरे. किती वाकड लोक बसतात ते वावरात. राजू गेला का? हो सकाळीच गेला. काल असं त्याचं काही काम नव्हतं याचं का उगाच. पण आला तर बरंही झालं म्हणा. तसं मन सांगतं तो बोलला तेवढं तुमच्या ज्यानं जे आयुष्यात ते बोलणं नसतं झालं. तो बोलला म्हणून जसं मला वाटते काम जागेवर तरी येऊन राहिलं. नाही तर तो पाहुणा तर काही केला आपल्याला बोधत नव्हता. थंडच झाला. पण राजू जसा बोलला तसा तुमच्या ध्यानात आलं का? नाही बरंही केलं राजूने हे. ते पहिले मला वाटते राजू काही फालतू काही बोलायचं काम नाही वाजवते. पण नाही बरंच झालं. बरंच बोलला तो. त्याच्याशिवाय तो जमत नव्हतं पाहुण्याचं. लय आगाऊपणा करत आहे. आता काय जाऊ जाशील तर जाय म्हणा राहशील तर राय म्हणा. जे मनात होतं ते बोलून तर घेतलं. जाय म्हणा तिकडे कुकडे जातो उल्यात. मी वाटत नाही म्हणावं थांबा म्हणून. पण मला वाटत मला जाते म्हणून. नाही कालच गेला असता. नाही तुला काय वाटते तसं? नाही त्याच्या याच्याहून तो बापा कालच जात होतो त्यांना तैफाय करत होतो गावाले बोंबलत. पण चुपचाप आहे कालपासून ते म्हणून तर नाही राहिला. नाही वादळा आंधीली शांतताही असू शकते. हे त्या पाहुण्यावर माझा विश्वास नाही हो माय बाई. तो काय नाही करीन सांगताच नाही यात. तरी बी म्हणते पा बाईले पाठवायचे काही करू नका. तुम्ही म्हणसान कसं तर हा मा काही विश्वास नाही. ते बाई आपल्या घरी राहिली कोण्या कोपऱ्यात पडेल महिनाभर तर काही आपल्याला फलकबारी पडत नाही. उलट मला कामाधंद्याला मदतच आहे त्या बाईची. त्या बाई काही आयतं बसून मला हातात शिंगलभर चहा काही मागत नाहीत. उलट स्वतः शिजवतात मलाही देतात. त्याच्यानं मा काही त्या नकात घुसत नाहीत. मा काही जिवारी येत नाही त्या बाई राहिल्या तर. तुम्ही म्हणसान कसं तर म्हणून म्हणतो राहू द्या बाईले आपल्याच घरी नाही तर. कारण कसं आहे होती राहीन चुप तू पाहुणा आणि घरी गेल्यावर ना त्या बाईवर गाजवा. तसं म्हणतो का? नाही बरोबर हे माही ध्यानात येऊन राहिलं. तू ओतून नेन कला ना. पण घरी जाऊन तर दिन बैल आहे ना. हो तसंच करावं लागेल. त्याला म्हणलं लागेल नाही राहू दे बैल काही दिवस पाहू. हा बस जाईन याच असला वापस येईन. नाही आला तर नको येऊ म्हणा. नाही आता बाय हा काय आला बाय आता सांग. अरे राजूची गाडी आहे. राजू डबल आला का घरी? काय निघाल टाऊन मॅन का गेलाच नाही हा अजून? माहिती तर आहे माय बाई. तिला घेऊन आला का हा? सांग बाई. मला तर म्हणे की शिटू आम्हाला इकडे नेते तिकडे नेते तर ते थांबायला लावलं. आणि तिच्या घरात दोघी तिघी जणी जेवण करून राहिले. आणि हे चालली आली का आले का? हा तसं विचारता आले का? आले का लोकांच्या घरी आले का? ते ही मॅटच आहे. येऊ बाई या अंदर येऊ तर गेले अंदर. हा बाबा तसं नाही म्हणलं मी. आता का तिला का तसं म्हणणार आहे का मी? का आले तिचंच घर वय. अहो मी तुला असं म्हणून राहिली नाही राजू म्हणे जसा शिटू आम्हाला शिकवले नेते आणि तिच्या घरात दोघी तिघी जणीच्या घरचं आवतं आलं जायचं 2-4 दिवस मोडतात आई असं सांगून गेला तो मला सकून. म्हणून म्हणलं माय तू कशी काय आली. ते तर म्हणत होते की घरी कोणते पाहुणे आलेले आहेत आणि तुम्हीच म्हटलं घरी या म्हणून आम्ही घाई गडबडीत आलो आज. नाही तर ताई तर नाहीच म्हणत होत्या. आणि ताईच्या घरचं माहित आहे का आई? म्हणजे 2-3 घरी त्यांच्या चुलत सास आहेत ना त्या आपल्या घरी आल्याही होत्या. त्या त्यांच्या घरी आम्हाला जेवण होतं तर पण हे नाही म्हटलं नाही. आईने सांगितलं घरी या बाबांनी सांगितलं घरी या. सांग हाय तुम्ही म्हटलं का राजूला घरी या म्हणून? मी काय म्हणणार आहे हो? तसं काय घरी येऊन काम होतं? नाही आम्हीच आलो घरी. कुठे आत्या मामा? त्या मोठ्या आईच्या घरी जायलाय तर मामा जायलाय वावरात. ये गीता का ते थैली गेली? आणतो मी गाडीतच आहे. बरं जाय. हे घेतली का साडी? शिटूच्या घरची आहे का? हे साजरी दिसून राहिली हो. दादाने घाईत आणली वेळेवर गेले. म्हणजे ताईचं म्हणणं होतं की मला नेणार होते ते सोबत पण यांनी एकदम घाईत यावं लागलं ना आम्हाला. तर मग दादा गेले पटकन आणि घेऊन आले ही साडी. दादाच्याच पसंतीची आहे. हो माय बाई साजरी आहे हो. हा साजरी आहे. बाई काय म्हणते शिटू चौकस काय आहे बाबू? चांगला आहे बाबा. मस्त श्याम तर मस्त आहे. हा लय दिवसाची भेटच नाही आता पोरगी गेली तशी. चांगला आहे ना तब्येत त्याचा? ते पाहुणे सासू सासरे ते पण चांगला आहे. हो पाहुणे कोण येणार होते आपल्या घरी आई? चाल अंदर अतिच फाटे पड लागतात का सारे? चल घरात सांगतो ते थैली आणतो मी. शिटू आता मी म्हटलं खुलीतच आहे का? अति नाहीस का तू? कुठे गेली ना? मी म्हणून राहिली खुलीतच आहे बाय. आई 2 मिनिटं बाथरूम मध्ये आहे मी.
नानी तास का तेच तर म्हणलं इकडे जा होती न कुठे गेली का हो बाबू त्याला त्यानं नेलं बाहेर नेलं त्यानं सांग आता कुठे नेलं त्यानं बाई येलाय ना बाय पाण्याचं कालच त्याला बाहेर नेऊ दिलं बाय पाण्याचं सर्दी खोकला आहे ते लेकराले काही गरज नाही ना इथंच कुठे मराठी मंगेश भाऊच्या घरी गेली काय माहित कुठे मला नाही माहित कुठे गेले पण तेव्हा मी नेतो याला बाहेर चाललो बाहेर तर कुठे जातात दुसरीकडे तिथंच बसेल आवाज देऊ का नाही तर राहू दे मीच देत आवाज बरं मी आलती खरं याले का आता त्याच्या देखता विचारलं नाही माय एवढं पण काऊन गेले माहिती एवढ्या घाई गडबडीत हा काही माय म्हणजे काही आपलं काही चुकलं का नाही जसं आता त्या योगिताच्या देखता राजू देखता म्या म्हणलं नाही पण म्हणलं माय राहून राहील ते ना लागे अचानकच तयारी केली न लागे निघाली म्हणजे कोण माय तेव्हा काही म्हटलं गिटलं का तिकडे जासाठी नाही नाही मी काय नाही म्हणू आई मी तो विषय नाही काढला त्या दिवशी तुम्ही योगिताला सांगितलं की नाही तेच मला म्हणे की आम्ही ताई नंतर पाहून 2 महिने थांबू इकडे तसं तिचं सांगितलं मी तर तिला म्हटलं नाही 2 महिने थांब का 2 वर्ष थांब का नको थांबू का काही मी विषयच नाही घेतला म्हटलं काल तेच ते वाढवा ते म्हणजे आपल्या जणांनीच गेलं आपलं काय घेणं तर ते मुद्दामूनच गेले आई नाही लस घाई गडबडीत गेले म्हणून मी म्हणलं माय काय सांगा त्या डबल इशे काढला का नाही तर आजकालच्या पोरीला बात राग येतात माय बाई म्हटलं म्हणूनच गेली का माय एवढी घाई गडबडीत नाही तू जशी म्हणस तिला राहू देतो 4-5 दिवस इकडे जाऊन शेगाल जाऊ आई असं करू तसं करू आणि लागे तिनं अचानकच तयारी केली म्हणून मला वाटलं थोडंसं पण मी त्याच्या देखता काही इशे नाही घेतला म्हटलं आपण जाऊ दे आता हे चालले असतं का आले म्हणून मी काही विचारलं नाही एवढं पण मला म्हटलं काय सांगा माय नाही आता जसं पाय सरितान सांगलं होतं तिले जेवायले लागे इमली म्हणे मी जेवण करतो मीनाच्या घरी लागे चालू होतं हा लागे मन कर ना आली काल जर रात्री बोलावून आली ती मग आता सगळ्या जणीला असं वाटते की पाय माय चांगलं नाही आम्हाला गेले तर असं होते ना ते नाही तसं काही नाही आई ते आता तुमच्याजवळून कालच काही लपवू मी तुम्हाला कायच माहित नाही माझ्या घरचं ते काय झालं अय काय झालं माय तुझ्या घरी नाही म्हणजे मी आते येलाय की नाही तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही मी आते येलाय तर ते मामा हो ते आते येत होते मग काय झालं माय तू मामा म्हणतो दोनवड्याचाच ना ते दोनवड्याचेच लय उपटक ते काय झालं आता आत्याला यानं पाठवलंच नाही राजू ना थांब आत्या मग 8-10 दिवस झाले समजा इकडेच आहे जास्त झाले 8-10 दिवस तर लागे मग मामा आले तन राजू सांगे मला गोष्ट म्हणून तू गेलता आई पहिल्या दिवशी तो कोणते मित्र घर नव्हता गेला घरीच गेलता तो सरळ तर तिथून त्या मामाला बोलला पण हे केलं तू सांग मला ते गोष्ट आता माय बाई म्हणजे पोलीस स्टेशन लोक नाही आलो का आलता का लागे इशे माय बाई व फार कधी लोक नाही मा या वयात सोपते का आता का आले व फालतू आता अर्ध वय झालं ना आता काय हे आता तसंच धमक्या द्यावं म्हणा त्याला काही पण मग तसंच चालू आहे धमक्या देणं तर या पोराला काय म्हणू मी आता नाहीतरी घरी तमाशा आहे ना आता काले दिली ना तर राहू होती कारण निमित्त आली नाही तरी काले दिली आतापासून फालतूचं काही माहीत जसं तिला सांगेल येईल हिसका दाखवता समजतात ते म्हणे नोकरी करतो म्हणे शिकली कायसाठी मी नोकरी करतो त्याच वेळेस ते फुगून गेले ते मामा तिला माहीतच आहे तर म्हटलं खायलाच तिला नाही तर पण तो राजू ऐकते का कोणाचं त्याला म्हणून जाऊ दे नाहीतरी ते मामा तिचा रागच करतात तर काले फालतूच मग वड्यात तेल वांग्यावर इलेच काही म्हणतील गेलतील त्याच्या राहू दे तिला म्हटलं होती तुला जाशील जाय पोरं ऐकतच नाही माय बाई हो पाय हो मग मला यातलं सांगलं असतं ना मी तिला झाडलंच नसतं म्हणलं असतं 2 दिवस राजूला समजावून सांगितलं असतं राहू दे बाबू तिला काही न्यायची गरज नाही तिला ते काही कोणता निर्णय देत नाही हा तिला काही घेणं नाही त्या प्रकरणाचं तिला काले मग राहिलेच तर राहिलेच ते तिथे म्हणले मा बाई इशे निघाल म्या काय म्हटलं माय त्यास म्हटलं काही तिकडे जासाठी ते नोकरीवर चालले तर आणि म्हणूनच तिला रागी काला का म्हणूनच गेले का ते गडबडीत म्हणून नाही काही विषय निकाळला माहिती तिला राहायचं म्हणलंही नाही खरं सांगतो हे मला माहीतच नाही यातलं काही ते त्याचं काही नाही मी कायला काही म्हणतो आई दिले ते असं आहे सारं प्रकरण म्हणून गेले ते आता मीच तर म्हटलं की फोन लावतो बाबाला पण काही लावला नाही माझी हिंमतच नाही झाली म्हटलं काय माहित बाबा कुठे आहे त्या मामा आहेत ते का काय आहे तर मग मी लावलाच नाही फोन चांगला दवाखाना करावा त्या बाईचा एखादा लेकरू झालं की नाही ह्या बाय सरकारच होते तो पाहुणा किती म्हणलं तर गुत्तेत ना मग ना तर पुढे जाते जर सखी होती फरकच पडते लेकरांना नाही करत असेल तो काही नाही ना बाई त्या माणसाचा स्वभाव तसा आहे काही लेकरू तर बरं आता पहिल्यापासूनच तसा आहे तो मामा
मी पाहतो ना, मी लहान होते त्यापासून ते तसंच आहेत नांगडो. त्या आतीचं लग्न ते मला समजे ना. माझ्या आतीचं लग्न मी दुसरी तिसरी का चौथी होती, धाकटे झालं ना, मला समजे. जास्त वय नाही ते मातेले. ते कसं आता गावात राहणं, हे ते वावरात धंदा करणं, थोडीशी परिस्थिती आहे तर माणूस परिस्थितीने जरा हे दिसते ना. सुखातलं कसं हाळण, दुखातलं कसं असं, त्याच्याने जास्त वयस्कर दिसते ना. तितकं वय नाही काही तिले. हा बरोबर आहे वा. ते तर आहेच म्हणा. सुखातलं हाळ माय न्यारच राहते, दुखातलं कष्टाचं हाळ न्यारच राहते. हो का हो. नाही बाई, हो बाई, ते एखादं लेकरू जाय तिकडे माय कसं तेवढंच हे राहते. सुधारला तर सुधारला तो माणूस. तरी पण बाई स्वभावाला औषध नसते हो बाई शेटू, तू काही म्हणशील तर. हा स्वभाव एखादा तिरपट असला ना, तो मरे लोक तिरपटच राहते. मी तुम्हाला तेच तर म्हटलं, तर मामाच तिरपट आहे जरसा. त्याला काही असलं नसलं तरी काही फरक नाही पडत, आणि त्याला कारण पाहिजेत फक्त भांडणं करायला, दुसरं काही नाही. आता यावेळेस राजूनं चांगलंच कुचल काचल केला म्हणे, चांगलं थंडगारच केलं म्हणे. आताही बोलली आणि लागे मग 2 दिवस फुगून बसला आता. बोलली माय बाबा तर लयच भेटतात. माय बाबाचं कसं काम आहे, जाऊ दे पप्पा असं आहे. मग मोठे बाबा आले, मोठे बाबा खेळ खसले म्हणे त्याच्यावर चांगले. राजू कायच ऐकते मग. राजू लयच बोललो म्हणे. मग कस नाही राहिलो म्हणे. देतो तुम्हाला 2-3 ठेवून. मारलं बापा बरं झालं नाही मारलो, नाही तर तो माणूस विरोधात रिपोर्टात देत होता. लय डेंजर आहे तो मामा, सोपा नाही तो दिसतो तितकं. आणि रिकामधंदे नको करू, हात गीत नको उचारू म्हणलं. बोल म्हटलं किती बोलतो तो. बोलायचा गुन्हा लागते, मारायचा गुन्हा लागते. ओ माय, एवढं झालं का माय बाई? हो सांग माय बाई. हो का हो ना. म्हणते मॅट डोक्से म्हणू मी त्या पोरीला नेऊ नको म्हणून तिला राहू दे होती. सांगता येते तिला काही, तिला काय सांगा लागते फालतूचं. ते हे आमचं 1.5 डोक्साचं ऐकते का कोणाचं, गेलं घेऊन. माय बाई का रे, आज का घरीच आहेस का तू? गेला नाहीस का मळ्यात? मी म्हणलं गेला असेल. नाही हो आई, गेलो नाही. आता पाण्याचं कुठे जाऊ, झडीच तर आहे निरा, काही गेलो नाही. का रे, आता तर पालक लय चढून राहिला असेल. दाना लागत होता उपटून निघून टाकाला होता गावात. 10 रुपये पाव कट्टे ना. लय झडीच्या ना खराब नशील होऊन राहिला. आणि तुझा बाबा आता म्हणत ते ओई पडली मग त्याच्या ते पानं तोडून राहिले म्हणे. हो आता हे पाय या वातावरणात होतेच तसं. आता डबलचा लावतो ना चांगला. आता एवढं काढूनच घेतो ते, मग कसं इकून टाकतो जेवढा गेला तेवढा, डबल लावतो चांगला. आता सीझनच आहे आपलं. आता उन्हाळ्या काढून टाकतो, उन्हाळ्याचा पालक लावेला आहे तो. बोर बी तयार होती. हा तेच म्हणलं, यंदा भाजीपाला लय नको लावू. नाही कला होतं ना, मग मंडीत नेत नाही काही नाही. लगे गावातल्या गावात करतो तू. गावातल्या बायला चिकट राहतात. तिला 10 रुपये पाव म्हणलं तेल तर वाटते बापा करत राहतात. बाजारातून एक पुरी आणतील ना 25 रुपये पावानं. पण गावात जो तेले 10 रुपये पाव घेणं म्हणलं तर तेल वाटते लस माग देतात. त्याच्यापेक्षा हे पाय, मी तर म्हणतो सरकीशी गाडी भरत जाय आणि बाजारात निघत जाय. पण तोऱ्या जीवार येते ना, तू ती गावातल्या गावात फिरतो आणि तिला सस्त्या भावात देतो. आई तसं नसते, ते सारखंच पडते ते. बाजारात नेणं का सोपी गोष्ट आहे का? गाडीचं भाडं, पेट्रोल किती म्हणलं तरी, आपली गाडी असली तरी त्याचं पेट्रोल नाही का? ते त्यातलं जाणं येणं तुला बाजारात का सोपं दिसलं काय? आपलं का ती जागा आहे का, दुकान आहे का, काय डायरेक्ट ठोकच्या भावात द्यायला लागते. मग त्याच्यापेक्षा हे चिल्लर विकलं तर याचे शिल्लक पैसे होतात, तुला नाही माहित. गावातल्या गावात काही जायचं टेन्शन नाही, याचं टेन्शन नाही. तुलाच वाटते अर्ध्या निम्म्याने त्यांना उधार देतात तुला उधारे पैसे. हा आई सगळेजण देतात पैसे, काही नको सांगू. आज लोक कोण आपले पैसे डुबवले, मग घेत ना उधार घेतात. तर काय पोन चालले कुठे? ते आपल्या गावातलेच आहेत, देतेच पैसे, कोणच डुबवले नाही ताई. तुलाच माहित आहे. काही ध्यान ठेवत जाय जरा, डायरी वही काही ठेवत जाय जरा, लिहून ठेवत जाय. नाही तर बस मग ये रे सम्यान जाय रे गोम्या, इकडून आलं तिकडून गेलं, पोऱ्यात पाहिलं काहीच नाही उरलं, अशीच गती करशील. आल्या का तुम्ही? चला नाश्ता करा ना. मग चला नाश्ता करा. आता येतोय किती नाश्ता केला माय? पण जेवण नाही का? हो थोडासा उशीर आहे जेवेले, तर मी मग भूक लागली म्हणून नाश्ता केला. मग थोडासा शिल्लकच केला. म्हटलं तुम्ही खासाल, निधी खाते. स्वयंपाकाला थोडासा उशीर आहे. काय माया जेवायला उशीर नको करत जो बाई. व जेवायला उशीर झाला की मला संध्याकाळी भूक नाही लागत, आणि बरं जेवलं नाही तर झोपही लागत नाही. मा भल्ला घोर आहे. मग मला संध्याकाळी उसक जेवल्याशिवाय मला काही झोप लागत नाही बाई. व आणि उशिरा पाशिरा दुपारचं जेवण झालं की मग संध्याकाळी जेव्हा बी वाटत नाही, पोटही मला काही साथ देत नाही. तू सकाळचा स्वयंपाक लवकर करत जाय बाई. व एक काम राहिला तर राहू देत जाय, पण स्वयंपाक वक्तावर करत जाय बाई.
हो बस 10 मिनिटातच करतो ना. अशी सांगते माझी सासू जशी काही एकच टाइम जेवते. रात्री 10 वाजत का 12 वाजत, आणि तरी जेवल्याशिवाय हिला झोप लागत नाही. आणि दुपारी 3 वाजताही जेवली तरी संध्याकाळी जेवते. आणि लोकांना म्हणते की मला सकाळून लवकर जेवलं नाही की रात्री झोप लागत नाही. खोटी तर दुनिया बरीची आहे. कधी देणार खायला तयारच असते. तो का धंदा आहे का? नाही म्हणणार आहे. खाणं तर किती वाजता चालते आम्हाला. 3 वाजता असो, 2 वाजता असो, सकाळ 9 वाजता असो का 8 वाजता असो. किती टाइम जेवू ना, किती वाजता संध्याकाळी जेवायला हायच हजर. आणि बल्ली गेली संध्याकाळी मला कळत नाही. पोराच्या देखता तर लस ताल तोडते. पोराला तर वाटते आम्ही मायनी राही एक चोकटच खाते की काय, हवेवरच जगते. का हो पिंके? हा करतो ना, 10 मिनिटात तुम्हाला देतो नाही पोळी करून. बाकीचा स्वयंपाक नंतर करीन, पण तुमचे 2 पोळ्या करून देतो मी. म्हणजे 4 पोळ्या जशा तुमच्या पुरत्या. हा बस झाला. 4 काही मी हमेशा नाही खात रोज रोज. एखाद्या दिवशी दाखते भाजी किती साजरी झाली तर. नाही तर मला काही 3.5 पोळीच्या वर धकत नाही हो माय. ते अर्धीने मी घेतो एखाद्या बागती. बलती आग तोंडाची आहे, मग खाणं मोजते. काय म्हणतो ते तुम्ही? म्या म्हटलं ते त्या शिटूची भाऊ जर येला तिला बोलावतो नका चहा प्यायला. चहा करजो. हा ते पोहे गे काही करू नको. चहा ठेव. गेली ते आता माय गेली काय? तू तर म्हणस की हाय असं आहे तसं आहे, इतक्या दिवस ठेवते तितक्या दिवस ठेवते. असं का बरं जाऊ दे. गेली तर मग जाऊ दे. वाढलं असली तर बला आलं असतं चहा प्यायले. जाऊ दे, गेली तर काय घर नाही. दे मग काय केलं नाश्त्याले? अरे बा मला द्या पहिले, मग तुमचं चर्चा सत्र चालू ठेवा. मला द्या, मला पाहतो पाणी उघडलं तर मला मळ्यात जायला लागेल. हा या चला. दोघे मायले का सारखेच आहेत. खाले एकामेकाच्या पुढे आणि धंद्याला शाळेत मागे. माय सासरे सकाळपासून मळ्यात जायला आणि या माणसाला पाणीच पडून राहिलं अजून. येले झुडी लागली. आणि माय सासरे का बरं सकाळपासून मळ्यात जायलात. मायन पोरग सारखंच आहे. या घरात तर कोणी काम करत अशी ना तर ते माय सासरे आणि फक्त मी. हे दोघं मायले कत बाई नुसतं आरामच करतात. एक काम केलं की अर्ध गाव जमा करतात. आम्ही काम केलं पोरग तसं माय तशीच.